सोशोलॉजी ऑफ लँग्वेज. भाषा काय एक संवादाचे साधन आहे असं आपण म्हणू शकतो. पण तुम्हाला माहित आहे का की भाषेचा जात, धर्म, रिजन, जेंडर यासोबत पण एक सहसंबंध आहे. कसं, एक उदाहरण देतो तुम्हाला. कालिदासांची जी रायटिंग आहे त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की जे अप्पर स्टॅटरचे लोक आहेत ते नेहमी काय बोलतात, संस्कृत बोलतात, आणि लोअर स्टॅटरचे लोक काय बोलतात, ऍक्च्युली प्राकृत बोलत आहेत. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, एका प्रकारे भाषेच्या आधारावर स्तरीकरण तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणजे इथे काय, ऍक्च्युली भाषेचे पण एक समाजशास्त्र आहे. त्याचप्रमाणे सगळ्या ठिकाणी तुम्हाला काय दिसून येणार ऍक्च्युली की लँग्वेजचा वापर हा डॉमिनन्ससाठी करण्यात येतो. त्याच्यामध्ये भाषेचं शुद्ध आणि अशुद्ध स्वरूप याच्यावर पण बोलण्यात येतं. जसं मराठीमध्ये शुद्ध मराठी आणि बाकी जे डायलेक्ट आहेत, 42 डायलेक्ट आहेत, ते अशुद्ध आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. आणि त्याच्यामुळे पर्टिक्युलर डायलेक्टचा प्रभाव तुम्हाला सिनेमा क्षेत्रामध्ये, नाट्य क्षेत्रामध्ये आणि इतर क्षेत्रामध्ये दिसून येत आहे. आणि इथे काय होतं की भाषा हे एका प्रकारे कल्चरल कॅपिटल म्हणून उपयोगात आणल्या जात आहे असं म्हणू शकतो. यालाच म्हणतात भाषेत समाजशास्त्र.